ते गाईस जिद्दात घेऊन आलाय काय मोदक ये हा आज आज गणपती बाप्पा बसले ना म्हणून आता आम्ही चाललो आहे माझ्या मावशीच्या घरी कारण त्यांच्याकडे आहे जेवण गणपती बाप्पाचं असे जेवण राहणार आहे 10 दिवस कुठं ना कुठं कोणाच्या घरी आणखी गणपती बाप्पा आहे त्यांचीच ते कृपा आहे की आपल्याला असा प्रसाद खायला भेटतो. झाले आहे 7:30 आणि वातावरण आहे पूर्ण ढगाळ पूर्ण चारी बाजूला ढगाळ 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 ढगाळ. चला तर मग गाईज आजचा दिवस स्टार्ट करूया. सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपलं सर्वांचं आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. गाईज आज आहे गणेश चतुर्थी. सगळ्यांच्या घरी बाप्पा आले असेल तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या घरी पण बाप्पा आले, बसले पण 6:30 पावणे 7 वाजता त्यांचं आगमनही झालं आणि बसले पण. आणि आता मला कसं माहीत झालं कारण की त्यांनी स्टेटस टाकले. आता मी फोटोज वगैरे घेतो, तुम्हाला पण दाखवेल. पण आता त्याच्या आधी मी चाललो आहे जिमला. आज रिदातला सुट्टी आहे तर पटकन जिम जाऊन येतो गाईज. जिम वरून आलो आणि आल्यानंतर बघतो तो मंदिरात इतकं सुंदर मस्तपैकी पूजा झाली आहे ना गाईज. बघा काय वाटत आहे मंदिर. गणपती बाप्पा मोरया, गणपतीची पण पूजा झाली, मस्त वाटत आहे गाईज. आता आम्ही घेऊन आलो समोसे नाश्ता करण्यासाठी. रिदार्थ आणि मी गेलो होतो समोसे आणायला, हो ना रिदार्थ? आता चला आम्ही समोसे खातो. कुठे गेली मम्मी? मम्मी कुठे गेली? ते गाईज रिदार्थ घेऊन आलाय काय मोदक ये आज गणपती बाप्पा बसले ना म्हणून. मला हातात दे ना बेटा, असं हातात द्यायचं. हा गणपती बाप्पा काय म्हणणार? गणपती बाप्पा मोरया मोरया. आता आम्ही चाललो आहे माझ्या मावशीच्या घरी कारण त्यांच्याकडे आहे जेवण गणपती बाप्पाचं. आणि आजच त्यांच्याकडे गणपती बसलाय, सर्वांकडे आज गणपती बसलाय तर आजच जेवण असते मावशीकडे. तर आम्ही सगळे चाललो आहे आणि आमचं गणपतीचं दर्शन पण होते कारण की आमचे गणपती तर खूप दूर बसलेले आहे नागपूरला. तिथे मावशीकडे चाललो आहे आता सर्वजण. आज मस्त पैकी पाऊस चालू झाला, ढगाळ वातावरण आहे, जिथं तिथं आभाळ सावळ दिसते. आणि आज आहे गणपती चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी. आणि आज कित्येक लोकांच्या घरी नाही का गणपती बसतात. हे बघा हा मंडळ आहे गणपतीचा, हा हिवरपुरी मंडळ आहे, सगळ्यात जुना चंद्रपूरचा मंडळ आहे मावशीच्या घराजवळचा. गाईज बाप्पांना नैवेद्य चढलं. आता हा आहे गणपती बाप्पांचा प्रसाद. डाळ भाजी, वांग्याची भाजी, जिलेबी, वरण भात, कढी, भजे, चटणी, पोळी. हे आता 10 दिवसामध्ये हेच खायचं आहे आता. पण तिच्यातनं काय घेतलं? फक्त कढी, पोळी, आणखी काय जिलेबी आणि चटणी, बस एवढंच आहे ना. बाकी सगळे बसले आता. बघ दिदात पण बसला आहे ना. दिदात जेवण झालं मस्त पोटभर, एक नंबर जेवण. आता असे जेवण राहणार आहे 10 दिवस कुठं ना कुठं कोणाच्या घरी. आणखी गणपती बाप्पा आहे त्यांचीच ते कृपा आहे की आपल्याला असा प्रसाद खायला भेटतो. आणि आता बसलोय गॅलरीमध्ये मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत. बघा आभाळ आहे, पूर्ण आभाळ आहे. हा मंडळाचा आता गणपती आणायला जाणार आहे म्हणून बँडचा आवाज येत आहे. पूर्ण आभाळ आहे, चारी बाजूला आभाळच आभाळ आहे पूर्ण. मी नाही का माझ्या मावशीचं नाही का घर जे चालू आहे बांधणं ते पाहायला आलो होतो. आणि जिथं आता आपण होतो ते किरायना आहे सध्या, पण हे त्यांचं मेन घर होतं, जुनं होतं, त्याला पाडून हे बनवलं. तर पूर्ण दाखवलं नाही मी कारण की माझी इच्छा आहे की पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला टूर करेल. पण मी थांबू शकलो नाही कारण की समोरचा तुम्ही व्ह्यू बघा, क्या बात आहे गाईज, का व्ह्यू आहे बघा. आणि आजचं वातावरण पण तसंच आहे ना, मस्त व्ह्यू आहे. आणि हे पहाड आहे, ऍक्च्युली तिथे खदान आहे. तर त्यांची जे खदान म्हणजे खोदली आहे ना ओपन कास्टची खदान, त्यातून जे उभी निघाली आहे, माती निघाली ती त्याचा पहाड बनला आहे तो. असे आर्टिफिशियल पहाड आमच्याकडे खूप दिसणार WCL मुळे. गाईज आता आम्ही चाललोय घराकडे आणि त्याच्यामध्ये आपलं एक नुकसान होऊन गेलं. ते जे मॅग्नेट होतं ते गायब होऊन गेलं. आता जाऊ द्या, चला मग आता घराकडे जाऊ गाईज.
आता घरी पोहोचलो आणि जवळपास वाजले आहे 6:30 संध्याकाळचे. गेट ओपनच करून राहिले आणि रिदात मदत मदत करून राहिलाय. आता तू चल अंदर, आता तुला सांगतो. काय हो गाईज, पूर्ण लाईट चालली गेली, काय माहित नाही. थोडासा पाऊस आला लाईट चालली जाते, काय करणार आहे माहिती नाही. म्हणजे असं वाटत आहे मी गावात राहतो का काय. काय एवढं मोठ्या शहरात राहून नाही का गावाचं फिलिंग देतात. थोडासा पाऊस आला, असा वारा धुनी नाही आहे किंवा विजाही संपून नाही राहिल्या किंवा खूप जोराने पाऊस येऊन राहिला, असं काहीच नाही आहे. पाऊस चालू झाला, लाईट बंद, काही समजूनच नाही राहिलं. त्या दिवशी मेंटेनन्स चालू होती, 4-5 तास लाईट बंद होती. दिल्लीवाल्यांचं बरं होतं, पॉवर कट नाही होत होती. म्हणजे आता तर होत आहे वाटते त्यांच्याकडे, पण पहिले होत नव्हती वाटते त्यांच्याकडे. आणि त्यांना मस्त 200 युनिट फ्री पण होते. नाही का, पाऊस आला, पाऊस येते ना तेव्हा लाईनच बंद होते, है ना. असं वाटते गावात राहतो का, गावात लाईट जाते अशी, आमच्याकडे लाईट चाललेली. काय बोलेंगे अभी, बताओ. आतापर्यंत लाईट आलेली नाही. फोन लावला होता ऑफिसमध्ये, फोन तो उचलला नाही. त्यांनी मेसेज टाकला की भाऊ काहीतरी हाय एक्सटेन्शन पॉईंटवर कुठेतरी नाही का ब्रेकडाऊन झालेला आहे, त्याच्यामुळे 9 वाजेपर्यंत लाईट येईल म्हणून. पण 2 वेळा नाही का अशी करून लाईट येऊन चालली गेली, म्हणजे सेकंद. आणि गाईज बाहेर आता खूप जोराने पाऊस चालू आहे एकदम. आता हा तुम्हाला मी दिसणार का नाही माहिती नाही, पाऊस अंधार अंधार आहे, पण पाऊस खूप जोराने चालू आहे. बघा विजा चमकताना दिसत आहे. आता पाऊस आहे खतरनाक, थोडं थंड वाटत आहे, पण लाईट नाही राहिली ना कसं तरी वाटते गाईज. काहीच करूशा नाही वाटत खरंच. म्हणजे अशी चिडचिड होते ना. आणि आमच्याकडे गरमी होते गाईज, खरंच सांगतो. एवढा पाऊस बाहेर येते, बाहेर बसलं ठीक वाटते, अंदर खूप गरमी होते हो. काय सांगणार, आमची 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 तकलीफ आम्हालाच माहिती आहे. त्यात अंधारात नाही का पाण्यामध्ये चालला, बघा बघा बघा, गेला गेला गेला. हा तिसऱ्यांदा झालं. सकाळ झाली म्हणते, हा एवढ्या अंधारात सकाळ झाली म्हणते. पडशीन रिदात, पाऊस लागत आहे ना. ब्लॅक दिसलं पाहिजे ना. हा ब्लॅक दिसलं पाहिजे ना. सकाळ झाली ना. सकाळी ब्लॅक नाही व्हाईट दिसते, समजलं का. ब्लॅक आहे, ब्लॅक सकाळ नाही, ब्लॅक आहे. मग तू तर झोपलाच नाही ना, कशी सकाळ झाली मग. कसं पूर्ण दाखव ना, मला चॅलेंज द्यायचं, पण कसं करत जायचं सांगतं. तू मग मी काय हेच ठेवायचं ना तुझ्या डोक्यावर, जे आहे तेच घेऊ ना मी. हा अच्छा, हे मी घेऊ, ठीक आहे चल. विदात म्हणता असं चॅलेंज करायचं आहे म्हणून. ते लाईन के पीछे, लाईन के पीछे, ये लाईन के पीछे, ये लाईन के पीछे. हा आणि मार्क, गेट सेट, गो. जिंकला जिंकला, रिदात जिंकला. कशाला झालं नाही, एक वेळा झालं. तर मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप तुम्हाला आमचा ब्लॉग पसंत आला असेल. पसंत आला तर नक्की नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग आता भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नक्की हसत राहा, खेळत राहा. सर्वांना जय महाराष्ट्र, बाय.